आपण सुरुवातीपासून एकदा थोडस रिवाइज करूया, म्हणजे आपण विसरणार नाही आणि आपल्याला सूत्र कशी म्हणायची आहेत किंवा त्याचे अर्थ एकदा आपल्याला पुन्हा जरा नजरेखालून जातील. पहिली दोन सूत्र क्रियायोगाची आहेत. अंजलीताई वाचा तुम्ही. अंजलीताई पहिली दोन सूत्र वाचायचे, सूत्र आणि त्याचा अर्थ. पटापट आपण पुढे जाऊया. हो. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. अर्थ तप स्वाध्याय ईश्वर क्रियायोगाची 3 अंगे म्हणजे तपाचरण, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. बरोबर. समाधी भावनार्थ क्लेशतनु करणार्थश्च. समाधी साधण्यासाठी आणि पंचक्लेश कमी करण्यासाठी क्रियायोग आहे. बरोबर. विनोद तुम्ही वाचा बरं पुढची. अविद्याची सूत्र वाचायची आहेत 2.03 आणि पुढची वाचा अर्थ आणि सूत्र. अविद्या स्मिता राग द्वेषा निवेशाः क्लेशाः. हे खालचं पण वाचा. आता तुम्ही खालची लाईन पण वाचा. अविद्या अस्मिता आवड राग नावड. राग राग मी तुम्हाला काल सांगितलं राग म्हणा. ती हा आवड हा त्याचा अर्थ दिलेला आहे. आपण अर्थ नाही वाचतो. राग अविद्या अस्मिता राग द्वेष निवेशाः क्लेशाः. बोला पूर्ण. क्लेशाः. खालचा आता वाचा अर्थ. अविद्या अस्मिता आवड नावड आणि देहाभिमान असे 5 क्लेश आहेत. बरोबर. आता खालचं सूत्र 2.4 वाचायचंय. तुम्हीच वाचायचंय. अविद्या क्षेत्र निशाः उत्तरेशाम. खालची दुसरी लाईन वाचा. सोपं वाचा. अविद्या दुसरी लाईन वाचा. अविद्या क्षेत्र उत्तरेशाः. क्षेत्र नाही, क्षेत्रम वर टिंब दिलंय ना. क्षेत्रम उत्तरेशाः नाही, उत्तरेशाम वरती टिंब दिलंय ना. तर उत्तरेशाम प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणम. अविद्ये पाठोपाठ येणारे 4 क्लेश. ठीक आहे. तुम्ही विच्छिन्न पासून वाचा बरं. मला ऐकू नाही आलं. विच्छिन्न उदाहरणम. बरोबर. आता खालचा अर्थ वाचायचा आहे. सर जरा वरती करता का पेज? अविद्ये पाठोपाठ येणारे 4 क्लेश प्रगाढ सुप्त प्रकट किंवा विकसित असतात. त्याच क्लेशाचे मूळ क्षेत्र अविद्याच असते. बरोबर. म्हणजे अविद्येपासून हे पुढचे 4 क्लेश निर्माण होतात आणि त्यांच्या 4 अवस्था आहेत. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार. बरोबर. आता अविद्या म्हणजे काय ते वाचा सूत्र. अनित्य. खालची लाईन वाचा. अनित्य अशुची दुःख अनात्मसु नित्य शुची सुख आत्मा ख्याति अविद्या. बरोबर. त्याचा अर्थ वाचा आता. अनित्य, अपवित्र, दुःख आणि
अनात्मे हे अनुक्रमे नित्य, पवित्र, सुख आणि आत्मे आहे असे वाटणे हे अविद्येचे स्वरूप आहे. बरोबर. शरदजी तुम्ही वाचा बरं आता. रागद्वेष अभिनिवेश 3 सूत्र तुम्ही वाचा. अस्मिता रागद्वेष 3 सूत्र वाचा. शरद भोसलेजी तुम्ही वाचा बरं. आहात का तुम्ही? अनम्यूट करा स्वतःला तुम्ही. शरद भोसलेजी आहात का तुम्ही? ओके. तुलसीजी तुम्ही वाचा 3 सूत्र पुढची. अस्मिता रागद्वेष. हा मॅम. हा. दृक् दर्शन शक्त्योः हम्म. एकात्मा इव एकात्मता. एकात्मता. एकात्मता इव अस्मिता. हा. द्रष्टयाची आणि दर्शनाची अशा दोन्ही शक्तींची एकरूपता म्हणजे अस्मिता. बरोबर. पुढचं सूत्र. सुख अनुशयी राग. हा. तिसरा क्लेश म्हणजे सुखाच्या मागोवा घेणारी आवड किंवा आकर्षण. हा. पुढचं सूत्र पण वाचायचंय. दुःख अनुशयी द्वेष. चौथा क्लेश म्हणजे दुःखाच्या मागोवा घेणारी नावड किंवा विकर्षण. बरोबर. आता विठ्ठलजी तुम्ही पुढचं सूत्र वाचायचंय. अभिनिवेश 2.9. स्वरसवाही विदुषोऽपि तथा रूढोऽभिनिवेशः. स्वरस्वाही स्वभावतः वाहने, विदुषो विद्वान, अपि ही तथा त्यावर रूढ आरूढ किंवा स्वार झालेला. अभिनिवेश देहाभिमान. पाचवा क्लेश देहाभिमान. हा स्वभावताच अंतर्यामी सतत वाहत असतो. सर्व प्राणी मात्राप्रमाणे विद्वानांवरही देहाभिमान आरूढ झालेला असतो. बरोबर. तथा रूढ नाही खालचं आता 2.10. ते प्रतिप्रसवयो या ते- सूक्ष्मः. ऐका. ते प्रतिप्रसव. ते हे या सूक्ष्मः. नाही ऐका आधी शांतपणे वाचा. ते प्रतिप्रसव प्रसव हे याः सूक्ष्माः. सूक्ष्माः. आहे ना त्याला काना आहे ना. सूक्ष्माः. खाली अर्थ सर वर पेज वर करा. हा. त्याचा अर्थ वाचा. अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता आणि अविद्या अशा उलट्या क्रमाने प्रवास करत प्रसव प्रक्रिये उलट्या दिशेने नेऊन त्या क्लेशांना सूक्ष्म करता येते. ते विनाशयोग्य असतात. पुढचं पण वाचा. ध्यान हे याच तद्वृत्तयः. ध्यान हे यास्तद वृत्तयः. ध्यान हे यास तद. वृत्तयः. हा. ध्यान हे या विनाशयोग्य त्या वृत्ते चित्तवृत्ती त्या क्लेशांच्या प्रकट चित्तवृत्ती ध्यानाच्या सहाय्याने सूक्ष्म करून त्यांचा विनाश करता येतो. ठीक आहे. आता तुम्ही म्यूट करा. आपण आतापर्यंत क्रियायोग बघितलं आणि त्याच्यानंतर पंचक्लेश 5 क्लेश कुठले ते बघितले आणि त्या 5 क्लेशांचा आपण नाश कसा करायचा आपण ते बघितलं. आणि त्याच्यानंतरची आता काल बघितलेली सूत्र आपण वाचणार आहोत. सुनीताताई तुम्ही वाचा बरं पुढची 2 सूत्र. सूत्र वाचा. ही सूत्राची फोड कंसातला वाचू नका. फोड केलेली आहे ना तेवढी वाचा दुसऱ्या लाईनीपासून आणि त्याचा अर्थ वाचा. 2.13 ना मॅडम. 12. क्लेशमूलः
क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. मी 4 केलं. क्लेशमूल कर्मामुळे क्लेशमूलः कर्माशय संचित किंवा कर्माचा साठा. ऐका तुम्ही ऐका, मी काय सांगितलं, तुम्ही कंसातलं वाचू नका, फक्त जे संस्कृत मध्ये लिहिलंय ना तेवढंच वाचा. क्लेशमूलः क्लेशमूलः कर्माशयो दृष्टा कर्माशयः आहे इथे बघा, दुसऱ्या लाईनीत कर्माशयः. कर्माशयः कंसामध्ये, कंसातलं वाचायचं नाहीये ना, बघा सरांनी हो मॅम. कर्माशयः दृष्ट अदृष्ट हं, जन्म वेदनीय. आता खाली अर्थ वाचा. संचित किंवा कर्माच्या साठ्याचे मूळ या 5 क्लेशांमध्ये आहे. संचित कर्म वर्तमान आणि भावी जन्मांमध्ये भोगावे लागते. आता थांबा 1 मिनिट, आता मला तुम्ही सांगा कर्माशय म्हणजे काय? कर्माशय म्हणजे काय? कर्माशय म्हणजे आपण केलेले चांगले वाईट कर्म. नाही, तुम्ही मगाशी आता मॅडमना पण विचारलं ना, समजून घेतलं की नाही? परत तुम्ही उत्तर तेच देत आहात. इथं पण झाला नाही. ऐका कर्माशय म्हणजे काय? आता कर्म 2 शब्द आहेत याच्यामध्ये. शब्दांमध्ये अजून शब्द कुठले आहेत हे समजून घेतलेत ना की त्याचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. कर्म आणि आशय हा शब्द त्याच्यामध्ये आहे. आशय म्हणजे काय? साठा. मी तुम्हाला काल एक शब्द वापरला होता, पोटली किंवा पोतडी. पोटली म्हणजे आपण छोटी जी पोतडी असते त्याला पोटली म्हणतो, बरोबर? तर आपला आशय कर्मांचा साठा. मग कर्मांचा जो साठा असतो त्याला काय शब्द वापरलेला आहे? संचित. कर्माशय. आणि त्याला आपण संचित कर्म. संचित म्हणजे काय? साठलेली कर्म. ते मग मागच्या जन्माची पण असू शकतात. मागच्या जन्मात साठलेली कर्म कुठली असणार आहेत मला सांगा? तुमच्या मागच्या अनेक जन्मांची कर्म जी काही साठलेली असतात ते कर्म आणि त्या कर्माचे संस्कार. ऍक्च्युली कर्म म्हणजे कर्माचे संस्कार त्या पोटलीमध्ये असतात, बरोबर? कारण का ती कर्म कशी राहणार ना, कर्माचे संस्कार. प्रत्येक कर्माचा मी काल सांगितलं की एखाद्या पत्र्यावर तुम्ही बॉल आपटला की त्याचा टोचा राहतोच, तसं प्रत्येक तुम्ही जे काही विचार करता, जे काही कर्म करता, त्याचा जे संस्कार राहतात ते ह्या कर्माशयामध्ये म्हणजे त्या पोटलीमध्ये, पोतडीमध्ये ते राहतात. आणि ती पोटली आपण प्रत्येक जन्मामध्ये वाहत असतो. तो आपला कर्माशय आहे ना, तो घेऊनच आपल्याला जन्म घ्यायला लागतो. कारण त्या कर्म, त्या पोतडीमध्ये जे काही कर्म असतात तर ती बीजरूप असतात. म्हणजे काय की त्या बीच्या रूपामध्ये असतात. या जन्मात त्याचं कशाचं झाड येणार? कदाचित काही कर्मांचं झाड येणार पण नाही. ती बी तशीच्या तशी पुढच्या जन्मात जाईल. कदाचित त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मिळेल. कळलं? असं प्रत्येक जन्मामध्ये होतं. आता आपण पुढच्या जन्माचं जाऊ दे. मागच्या जन्मातलं तो जो कर्माशय तुम्ही तो आता या जन्मात घेऊन आलेला आहात आणि त्याचं तुम्ही फळ या जन्मात, काही कर्मांची फळं या जन्मात भोगता, बरोबर? ऍट द सेम टाइम ते भोगता सुद्धा या जन्मामध्येही तुम्ही काही कर्म करतच असता की नाही, बरोबर? मग ह्या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही जी काही चांगली वाईट कर्म करतात त्याचे जे संस्कार असतात ते पुन्हा त्याच्यामध्ये जमा होतात. कळलं? म्हणजे काही आपण मागची जी काही चांगली कर्म केली आहेत त्याचं फळ तुम्ही या जन्मात चांगलं भोगणार आहात. मागच्या जन्मात जी काही वाईट कर्म केली आहेत त्याचं वाईट फळ म्हणजे अशुभ फळ तुम्ही या जन्मात भोगणार आहात. आणि सगळीच्या सगळी काही ती पोटली रिकामी होत नाही तुमची. कारण का त्याची फळं, आता समजा एखादा आपण आंबे आणले तर आंबे आणल्यावरती त्या पेटीतले सगळे आंबे एकाच वेळी पिकतात का? नाही पिकत ना. काही कच्चे असतात तर काही, आता झाडावरचे आंबे सुद्धा एका वेळेला
काही आंबे आज पिकला तर दुसरा उद्या पिकेल तर तिसरा 1 महिन्याने पिकेल, बरोबर? तसं ते कर्म ज्यावेळेला आपण म्हणूया त्या कर्म पिकतं त्यावेळेला त्याचं फळ आपल्याला या जन्मात मिळतं. आणि जर ते पिकलंच नाही तर ते पुन्हा पुढच्या जन्मामध्ये कॅरी ऑन होतं, प्लस या जन्मातलं पण ऍडिशन त्याच्यामध्ये जातं आपल्या बरोबर. म्हणजे माणूस ज्यावेळेला मरतो त्यावेळेला आपलं शरीर आपण इथे सोडतो, पण आपण सूक्ष्म शरीराने पुढच्या जन्मामध्ये मातेच्या गर्भामध्ये आपण म्हणतो ना आत्मा प्रवेश करतो. तर तो करतो म्हणजे काय, तो त्याचं ही जी पोटली घेऊनच प्रवेश करतो. कारण त्याचे लागे बांधे ज्या माणसाशी असतात ना, बरोबर तो शरीर शोधतो आणि त्या मातेच्या जन्मामध्ये गर्भामध्ये तो प्रवेश करतो. तर ह्याला म्हटलेलं आहे कर्माशय. आणि जे मागची जी फळं जी संस्कार त्या पोटलीमध्ये असतात त्याला म्हणतात संचित कर्म. आणि त्या संचित कर्मापैकी जी पिकलेली फळं तुम्ही या जन्मामध्ये भोगता ना, त्याला म्हणलेलं आहे प्रारब्ध. प्रारब्ध कर्म. आता जे तुम्ही करता ते, त्याला आपण मी काल वेगळा अजून एक शब्द सांगितला होता, प्राक्तन. हा शब्द आठवत असेल तर मी सांगितला होता, बरोबर? आणि मग ते कर्म तुम्ही कसे भोगता? 3 प्रकारे भोगता. वेगवेगळ्या जातीमध्ये तुम्ही जन्म घेता. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यासभाष्यामध्ये त्यांनी सांगितलेले की वेगवेगळ्या योनी हा शब्द त्यांनी वापरलाय. म्हणजे कोणी किडा मुंगीच्या जन्माला येईल तर कोणी कुठल्या याला जन्माला येईल असं म्हटलेलं आहे. आणि बाकीच्या काही पुस्तकांमध्ये म्हटलंय की तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक म्हणजे गरीब श्रीमंत वगैरे अशा ठिकाणी येतात. तुमचं आयुष्य वेगवेगळं असतं किंवा कमी असतं, जास्त असतं अशा प्रकारे. आणि तुम्हाला सुख-दुःखाचे भोग असतात, तर ते तुमच्या वाट्याला वेगवेगळे येतात. म्हणजे काहींच्या मागे सुख त्यांचा पाठलागच करत असतो आणि काहींना किती काही केलं तरी दुःख वाट्याला येतं. हा त्याचा अर्थ आहे. कळलेलं आहे आता थोडक्यामध्ये हे? आता पुढचं सूत्र वाचा. सती मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः. हा. सती मूले तद विशाखः विपाकः. विपाकः जाती आयुः भोगाः. आयुः. आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला अ असतो, आता इथे आ आहे, भोगा म्हटलंय, भोग नाही म्हटलंय, बरोबर? मग त्या गाच्या पुढे विसर्ग आला तर आपण भोगाहा म्हणणार. आता वरच्या 2.12 मध्ये वेदनीय, कारण य आहे, या नाहीये, म्हणून आपण त्याचा उच्चार यह करतो. नंतर भोगाहा आकारांत आलेला आहे, तर आहा असा आपण उच्चार करतो. आलं लक्षात? आणि जिथे आता आयु यू आलाय, पहिला उकार आलाय आणि त्याच्या पुढे विसर्ग आलाय, तर मग तो आयुहू. आयु म्हणजे ह हा ही ही हु हु हा प्रकार आहे ना, तो येणार. कळलं? आकारांत असेल तर हा, उकारांत पहिला उ असेल तर हु येणार, दुसरा असेल तर हु असं येणार. एवढं लक्षात आलं? हा. आता पुढचं वाचा. ते म्हणजे अर्थ वाचा. ते म्हणजे कर्माशयाचे मूळ शिल्लक असेपर्यंत त्याचा परिणाम म्हणून विशिष्ट जात, आयुर्मान आणि सुखदुःखांचे भोग जन्मोजन्मी माणसाच्या वाट्याला येतात. बरोबर. आता पुढचं 2.14 आणि 15. महेशजी तुम्ही वाचा बरं. 14 आणि 15. तुम्ही आहात का महेश? महेशजी आहात का? मॅडम ड्रायव्हिंग करत आहे मी. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. अजून कोण वाचतं? चला पुढे कोण ड्रायव्हिंग करत आहे. हा नाही ठीक आहे, तुम्ही नका वाचू, दुसऱ्यांना विचारते, दुसरे कोणी वाचते का? मी वाचू का मॅडम? वाचा. तेल्लाद परिताप फलाहा पुण्या पुण्य हेतुत्वात. आता तुम्हाला एक सांगू, तुम्ही संस्कृत खूप छान म्हणता, तर ते ल्हाद आहे, ल आणि ह आहे, तर ह चा उच्चार येऊ दे. ल्हाद. तेल्लाद परिताप लाद फलाहा. नाही, ला नाहीये. नाहीये का? ल आणि ह आहे, बरोबर? ल अर्धा आहे आणि ह आहे, तर ते ल्हाद. आल्हाद आपण म्हणतो की नाही शब्द, काल मी तुम्हाला सांगितलं बघा, आल्हाद म्हणजे आनंद. तर त्या आ काढल्यावरती जो उरतो
तो ल्हाद. अच्छा. तेल्लाध ल्हाद है हा ना. बरोबर. तेल्लाध परिताप फलाहा पुण्य हेतुत्वात. त्या पुण्य जन्म अपुण्य. आता हा. पुण्य पुण्यमध्ये दोन शब्द आहेत, पुण्य हा. आणि अपुण्य. बरोबर. अपुण्य हेतुत्वात त्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्यकारक कर्मातून शोकहर्षाचे फळ पदरात पडते. पुढचं वाक्य. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाश्च दुःखम एव सर्व विवेकिनः. जीवनात सतत होणारा बदल, सतत जाणवणारी चिंता आणि आपल्याला जडलेल्या भल्या बुऱ्याची सवयी यातून निर्माण होणारे दुःख आणि सत्व रजतम या त्रिगुणांच्या आणि प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृती या 5 चित्तवृत्तींच्या अंगभूत विरोधातून निर्माण होणारे सर्व काही अंततः दुःखच आहे हे विवेकी माणसाच्या लक्षात येते. बरोबर. आपण काल किती प्रकारची दुःख, आपण 4 प्रकारची दुःख आपण बघितली. कुठली? परिणाम दुःख, दुसरं ताप दुःख, तिसरं संस्कार दुःख आणि एक गुणवृत्ती. बरोबर. माझं ऐकू येतंय ना सगळ्यांना? कारण मला इथे कनेक्शनचा प्रॉब्लेम, मध्ये मध्ये तुमचे आवाज मला ऐकायला येत नाहीये. ओके. तर अशा प्रकारे आपण आता पुढचं एक सूत्र आपण अजून एक केलं होतं. पुढचं एक सूत्र अजून एक केलं होतं 2.16. ते वाचा. हेयम दुःखम अनागतम. बरोबर. भविष्यकालीन दुःख विनाश योग्य असते, म्हणजेच त्याचा विनाश करता येतो. हा. आता अनागतम म्हणजे काय? अनागतम याचा अर्थ काय? न आलेला काळ. हा. न आलेला काळ म्हणजे काय? भविष्यकाळ. भविष्यकाळ. बरोबर. आपण जी काही आपले कर्मांची फळं भोगतो, तर आता जर मी तुमच्याशी बोलते आहे, तर आता मी जे काही कर्म करते आहे, तर मी काही कर्म आधी पण मी केलेली आहेत. ते म्हणजे काही कर्मांची फळं मी आधी भोगलेली आहेत आणि आता या क्षणी भोगते आहे. आणि पुढची आता आपण जे भोगतोय त्याच्याबद्दलही काय करू शकत नाही आणि जो काळ घडून गेला त्याच्याबद्दलही काही करू शकत नाही. पण एखादी गोष्ट पुढे घडणार आहे तिला आपण थांबवू शकतो की नाही? बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला जी भविष्यामध्ये जी काही दुःख येणार आहेत त्यांना तुम्ही थांबवू शकता, त्यांचा नाश तुम्ही करू शकता. बरोबर. आपण काल इथपर्यंत येऊन थांबलो होतो. बरोबर आहे ना? आठवतंय का सगळ्यांना? कारण हा थोडा कठीण म्हणजे काय म्हणूया, थोडासा कठीण पार्ट आहे समजण्यासाठी आणि खूप सारे शब्द त्याच्यामध्ये नवीन नवीन आलेले. आता पुढचं आपण बघूया 2.17. दृष्ट दृष्टयोः संयोगो हेय हेतुः. आता बघा तू आलाय पहिला उकार, त्यामुळे मी त्याचा उच्चार हेतुः असा करणार. दृष्ट दृश्ययोः संयोगः हेय हेतुः. आता याच्यामध्ये दृष्ट शब्द आला की तुम्ही काय डोक्यामध्ये येणार तुमच्या? सांगा बरं. दृष्ट शब्द हा पुरुष, द्रष्टा पुरुष किंवा पुरुषाबद्दल, द्रष्टा हा शब्द पुरुषाबद्दल वापरलेला आहे. बरोबर. आपण काल 2 प्रकारच्या शक्ती बघितलेल्या होत्या, दृष्ट शक्ती आणि दृश्य शक्ती. दृष्ट शक्तयोः आपण एक आता मगाशी वाचलं की नाही, अस्मितेचं ज्या वेळेला आपण सूत्र वाचलं त्यावेळेला दृक दर्शन शक्तयोः आपण म्हटलं होतं. तर दृक शक्ती म्हणजे द्रष्ट्याची शक्ती. द्रष्ट्याची शक्ती म्हणजे कोणाची शक्ती? पुरुषाची शक्ती. आणि दृश्य हा शब्द कोणासाठी वापरला जातो? प्रकृती. प्रकृतीसाठी. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? हे सगळ्यांना क्लिअर आहे का? दृश्य हा शब्द कोणाला वापरला जातो? कारण पुढे काय होणार आहे, पुढे तुम्ही प्रत्येक वेळेला काहीही कोणतीही पुस्तकं वाचाल किंवा कोणत्याही नोट्स वाचाल तर तुम्हाला हे शब्द वारंवार तुम्हाला येणार आहेत. तर त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की हे कशाच्या संदर्भामध्ये म्हणता आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. आपण आता द्रष्टा याचा अर्थ, शब्दशः अर्थ काय आहे सांगा बरं. मराठीमध्ये अर्थ काय आहे? आता आपण त्याला समजलं की द्रष्टा हा शब्द पुरुषाबद्दल वापरलाय.
दृष्टा म्हणजे प्रेक्षक होऊ शकतात ना, पाहणारा. हा बरोबर, प्रेक्षक बरोबर, बघणारा म्हणजे पाहणारा किंवा बघणारा. आता आपण आपल्या बाबतीमध्ये जर विचार केला तर खरोखर बघणारा कोण आहे बरं? आपल्यामध्ये कोण आहे जो बघतोय सगळ्या गोष्टी? कोण आहे तो? कोणाला म्हंटल असेल? ईश्वराला. पुरुषाला किंवा आत्म्याला. बरोबर. पुरुष म्हणजे दृश्य आपण बघितलंय. मग आपल्यामध्ये कोण आतमध्ये जो अंतरीचा आत्मा, म्हणजे आपण काल सोपं करून म्हणण्यासाठी आपण आत्मा म्हटलंय, पण पुरुष बरोबर. तर तो आत्मा आहे किंवा जो पुरुष आहे, तर तो त्याच्याबद्दल द्रष्टा शब्द वापरलाय आणि तो सगळं बघत असतो. म्हणजे बघणारा कोण आहे? तर पुरुष आहे. बरोबर. एवढं कळलेलं आहे. आणि पुरुषाबद्दल वेगवेगळी विशेषण वापरलेली आहेत. ती कोणती कोणती वापरली आहेत सांगा बरं? तुम्ही सांख्य तत्वज्ञान सारखं होतंय तुमचं, बऱ्याच वेळेला होतंय, तर त्याच्याबद्दल कुठली विशेषण वापरलेली आहेत पुरुषाबद्दल? चेतन आहे का? नाही हा बरोबर आहे. वाच, चेतन आहे. जे काही असेल ते सांगा. चेतन. हा, बरोबर. चैतन्य स्वरूप आहे तो. चैतन्य हा. स्वरूप. आणि काय आहे? अजून काय आहे? जीव आहे का? जीव नाही, जीव नाही. जीव नाही. जडत्व म्हणजे प्रकृती, जीव म्हणजे जडत्व म्हणजे प्रकृती. प्रकृती, हा. चैतन्याच्या उलट जडत्व आहे. हा. बरोबर आहे. हा. चैतन्य कोण आहे? म्हणजे तो द्रष्ट्याला म्हणजे पुरुषाला म्हटलेला आहे. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला प्रकृतीबद्दल बोललं जातं किंवा ती जड स्वरूप आहे असं वगैरे म्हटलं जातं. आता आपण कशाच्या संदर्भामध्ये आपण हे सूत्र बघतो आहोत? आपण आधीच सूत्र बघितलंय की वेगवेगळी दुःख तुम्हाला अनुभवायला येतात. तर आपण दुःखांचे प्रकार बघितले, परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती. बरोबर. आणि ते दुःख आहे तर ते जो विवेकी माणूस आहे त्याच्या लक्षात येतं की सगळं जे काही तुम्हाला जे सुख वाटतं त्याचं अंतिमतः सगळं ते दुःखमयच आहे हे त्याच्या लक्षात येतं. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. आता मग त्यांनी पुढे म्हणलंय की मग दुःखमयच आहे तर भविष्यात येणारी तुम्ही दुःख टाळू शकता. मग ती कशी टाळू शकता? तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे पुढे, की दृष्ट त्याचं हेय हेतू. हेय याचा अर्थ आपण मगाशी बघितला की जे विनाश करण्यासारखं आहे, हेयम अनागतम असं म्हटलेलं आहे. आणि हेतू म्हणजे काय? आपण म्हणतो ना, तुझा हेतू काय आहे, म्हणजे कारण काय आहे. बरोबर. मनामध्ये तुझ्या काय दडलंय किंवा त्याचं कारण काय आहे. तर हेतू याचा अर्थ काय आहे? कारण आहे. तर पुढच्या सूत्राचा अर्थ काय आहे की द्रष्ट्या पुरुषाने दृश्य सृष्टीशी एकरूप होणं. आता संयोग हा शब्द आलेला आहे. आता संयोगाचा अर्थ काय होतो बरं सांगा? संयोग एकरूप होणे, जुळणे. एकरूप होतो म्हणजे काय की पूर्णपणे मिसळून जातो. म्हणजे वेगळं आपण म्हणजे नुसतं मिक्स होतं मग आपण म्हणतो, पण कसं आहे की त्याच्यामध्ये मिक्स केलेली वस्तू कधी कधी आपण वेगळी पण करू शकतो, पण तसं नाही. एकरूप होणं म्हणजे त्याला तुम्ही वेगळं काढू शकत नाही. बरोबर. तर त्याला त्यांनी संयोग म्हटलेलं आहे. बरोबर. की तर ते काय म्हणतात आहे की पुरुष आणि प्रकृतीचं ज्या वेळेला ते एकरूप होतात तर ते हे दुःखाचं कारण आहे. म्हणजे आपण आता जी काही दुःख भोगतो आहोत त्याचं कारण काय आहे? आता सांगा बरं. आपण जी काही दुःख भोगतो आहोत त्याचं कारण काय आहे? अज्ञानच आहे, अविद्या. नाही, आता ह्या सूत्रात समोर सांगितलंय ना त्यांनी. अविद्या आहे. बरोबर आहे. मग हे अविद्या आहे, पण त्याचं कारण त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे की प्रकृती आणि पुरुष, द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग यांचा संयोग हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आणि ते अविद्येमुळे आपल्या लक्षात येत नाहीये. कळलं? हो. अविद्येमुळे आपल्या लक्षात येत नाहीये. आपण आता ते कसं आपण ते बघणार आहोत. पण हे कळलं का की हा विचारा काय? ओके, ठीक आहे. आपण आता संयोग आपण आपली समजूत कशी असते की आपण आपलं शरीर जे आहे त्यालाच आपण काय समजतो की
मी आहे. म्हणजे मी म्हणताना आपण शरीराला आपण मी म्हणतो, बरोबर? आता आपण वाचन करतो आहोत किंवा आता थोडं जाणून घेतो आहोत, तर आपल्याला कळतं की आपल्यातला जो कोण मी आहे तो आणि आपलं शरीर हे आपलं वेगळं आहे. एवढं तुमच्या लक्षात येत आहे? हो. हा, मग आपण जे आपल्याला ही दुःख का आहे, आपण आतापर्यंतची मागची 3-4 सूत्र आपण त्याच्यामध्ये बघितली, तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख का निर्माण होतात, तर आपल्या शरीराला आपण मी समजतो, बरोबर? आपल्या शरीराला आपण मी समजतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही दुःख असतात. पण खरं तर काय आहे? खरं तर मी म्हणजे कोण आहे बरं सांगा? आपण आता बघितलं मी म्हणजे कोण आहे? आतमध्ये जे चैतन्य आहे किंवा पुरुष आहे किंवा द्रष्टा आहे, तर तो ऍक्च्युली आतमध्ये आहे. बरोबर? आतमध्ये ज्याला मी म्हटले, तर त्या मी म्हणजे ते कोण आहे? तो पुरुष आहे. एवढं आपल्याला समजलेलं आहे. बरोबर आहे? मॅम, हो. हा, विचारा. पुरुष व प्रकृती याच्या संयोगानं दुःखाचं मूळ कारण आहे. तर मग यातून सुख पण मिळू शकत असेल ना? सुख आपण आतापर्यंत काय बघितलं की तुम्ही ज्या वेळेला सुख तुम्हाला जास्त सुख मिळालं तरी ते बोचायला लागतं. तुम्हाला मी काल एक उदाहरण दिलं होतं जिलबीचं. तुम्हाला आपण लग्नामध्ये गेलो, एक जिलबी दिली, वा छान, अजून 2 मिळाल्या तर बरं होईल, कोणीतरी आणून वाढतं, छान वाटतं. मग असं करत करत अजून कोणीतरी नातेवाईक येतं, वाढतं, म्हणजे नंतर मग अजून कोणी, आता असं वाटतं की कोणी नाही दिलं तर बरं आहे. मग जे काही क्षणांपुरती पूर्वी तुमच्यासाठी सुख होतं, ते आता तुमच्यासाठी दुःख झालंय की नाही? हो. एखादी आपण झोपतो जमिनीवरती, बरोबर? आणि मग तुम्हाला मऊ मऊ गादीवरती झोपायला दिलं, तर पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल बा काय छान सोफा आहे, काय छान गादी आहे, मस्त किती झोपूया. थोड्या वेळाने तुम्ही त्याच्यावर झोपत राहिला तर तुमच्या लक्षात येईल की माझं अंग दुखायला लागलंय, त्या मऊ मऊ गादीवरती अंग धरलंय माझं, बरोबर? म्हणजे सुखाची परिणिती तुमच्या दुःखामध्ये झाली की नाही? हो की नाही? हो. आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो, बरोबर? मुलांवरती प्रेम करतो, पण अति प्रेम सुद्धा तुम्हाला नंतर दुःख देतं की नाही? आपण बघतो आजूबाजूला. अति प्रेम करणं अजिबात वाईट नाहीये. पण अति प्रेम, गरजेपेक्षा जास्त प्रेम, म्हणजे प्रेमळ स्वभाव आहे, जीव सगळ्यांवरती प्रेम करावं. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये अडकलात, आपण म्हणतो ना अडकणं, तर ते तुम्हाला दुःख देतं की नाही? म्हणजे अतिरेक होणं म्हणजे बरोबर नाही असं. म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, दुःख तर दुःख देतच, पण सुख सुद्धा शेवटी तुम्हाला दुःखदायकच असतं. म्हणजे काही क्षणापुरती तुम्हाला सुख तुम्ही अनुभवाल, बरोबर? पण तुम्हाला त्याची नंतर सुद्धा ते अतिसुख पण तुम्हाला ते नाही, म्हणजे दुःखातच तुम्हाला त्याचं रूपांतर होणार आहे. आणि हे त्यांनी आधीच्या सूत्रामध्ये म्हटलंय की विवेकी माणसाला हे पुढे काय होणार आहे बरोबर कळतं. आणि म्हणून योग मार्गामध्ये येऊन तो त्याला हे दुःख नकोच आहे. ते दुःख संपवण्यासाठी मग तो योगाचा मार्ग अवलंबतो आणि समाधीकडे त्याची वाटचालीला सुरुवात करतो. बरोबर? जे संसारी माणसांमध्ये ते त्याच्यातच सुख-दुःखांमध्येच अडकलेले असतात आणि ते त्याच्यातच हॅपी असतात. याला कारण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. दृष्ट आणि दृश्य यांचा संयोग. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना कळतच नाही की मी दुःखी का होतोय आणि मी सुखी का आहे, म्हणजे हेही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं की या सुखाची परिणिती दुःखात होणार आहे हेही कळत नाही. आणि आपण का दुःख भोगतो आहोत या जन्मी हेही कळत नाही आपल्याला, बरोबर? म्हणजे यांनी ही सगळी कारणं दिलेली आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी उपभोगत असतो त्याची कारणं दिली आहेत आणि त्याच्यातून सुटकेचा मार्ग पण पुढे दिलेला आहे. बरोबर? आधी पहिली गोष्ट, तुम्ही दुःख उपभोग, म्हणजे तुम्ही आधी काय तुमची स्थिती आहे हे तुम्हाला आधी कळणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या बाईवर अत्याचार होतोय, आधी तिला कळलं पाहिजे की माझ्यावर अत्याचार होतोय. ती नाही तर सहनच करत राहते, बरोबर? आधी तिला कळलं पाहिजे माझ्यावर अन्याय होतोय. ते कळल्यानंतर मग ती अन्यायासाठी प्रतिकार करायला पाहिजे ही भावना जागृत होते आणि त्याच्यानंतर काय करायचं हा विचार करते आणि त्याच्यावर ऍक्शन घेते, बरोबर? आपली स्थिती पण आता तीच आहे. यासाठी अज्ञान कारणीभूत आहे का? यासाठी अज्ञानच कारणीभूत आहे.
अज्ञानाचं कारणीभूत अविद्या हेच कारणीभूत आहे. इथे त्यांनी अज्ञानाला अविद्या हा शब्द वापरलेला आहे. बरोबर. अविद्या हा शब्द अविद्या आहे म्हणून आपल्याला हे कळत नाहीये की हे कारण काय आहे. तर त्यांनी याचं कारण सांगितलेलं आहे दुःखाचं, की आपण ते पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग एकरूप होणं हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. बरोबर. हो मॅडम. आता इथपर्यंत कळलंय आपल्याला. हो. आणि आपल्याला का नाही लक्षात येत बरं? म्हणजे आपल्यासारख्यांना का, कारण का काय होतं माहितीये का, की समजा एखादं एक उदाहरण नेहमी पुस्तकांमध्ये दिलं जातं, की एक स्फटिक ठेवलेला आहे. तो खूपच म्हणजे आपण ट्रान्सपरंट असतो ना, स्फटिक आपण एखादा घेतला तर आरपार सगळं त्याच्यातून दिसत असतं, बरोबर? आणि त्याच्या पुढे जर आपण एखादं लाल फूल ठेवलं, एक लाल जास्वंदाचं फूल आणलं आणि मी त्या स्फटिकाच्या पलीकडे ठेवलं, तर मला इकडून मी बघितल्यावर मला काय, सगळ्यांना काय दिसणार आहे? तो स्फटिक लाल कलरचा आहे, दिसेल की नाही? बरोबर आहे की नाही? तर आपल्यामध्ये जो कोण पुरुष असतो ना, तर तो पुरुष सुद्धा तो इतका म्हणजे आपल्याला त्या असं वाटतं की तो पुरुष आहे, पण तो म्हणजे तो इतका एकजीव झाला आहे आपण असं म्हणूया, की आपल्याला असं वाटतं की तो मी म्हणजे तो म्हणजे माझं शरीर म्हणजे मी आहे असं वाटायला लागून जातं. इतकं ते पुरुष आपल्या शरीरामध्ये आपल्याला एकरूप झाल्यासारखा वाटून जातो आणि आपण कुठल्याही आपल्याला हे दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या हे आपल्याला जाणवत नाही. म्हणजे फूल कुठलं आहे आणि स्फटिक कुठला आहे हे आपल्याला जाणवत नाही. कळतंय? हो ना, पण थोडंफार. खूपच खूपच हे व्हायले हा, विचार. ठीक आहे. आपण थोडं थोडं पुढे जाऊया आणि पुन्हा पुन्हा ऐकून या. तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. तुम्हाला एवढं तरी समजलेलं आहे की आपल्या दुःखाचं कारण काय आहे, तर प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग हे आपल्या दुःखाचं कारण आहे. आता आपण असं म्हणूया की आपल्याला ज्या वेळेला खूप पैसे मिळवावेसे वाटतात आणि म्हणजे आपण सुखाच्या कल्पनेमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याकडे खूप पैसे असायला पाहिजे की आपल्याला सुख मिळेल, म्हणजे त्या पैशांमधून आपण सुखाची साधनं आपण घेणार. मग आपण त्याच्यासाठी काय करतो, खूप पैसे मिळवण्याच्या मागे लागतो. मग खूप पैसे मिळवण्याच्या तुम्ही मागे लागल्यानंतर मग आपण ते का करतो? सुखाची साधनं आपण मिळवतो कशासाठी? की हे जे आपलं शरीर आहे, तर त्याला सुखामध्ये ठेवण्यासाठी. बरोबर? मग तुम्ही विचार करा, खरोखर या शरीराला ते आवश्यक असतं का? ते ह्या सगळ्या गोष्टी या शरीरासाठी आवश्यक असतात का? थोडा विचार करा ही गोष्ट. नाही. कारण हे बघा, आता जर आपण शरीरासाठी आवश्यक असतात, असं जर हे पैसे शरीरासाठी आवश्यक आहेत, म्हणजे जगण्यासाठी बरोबर काही प्रमाणामध्ये तुम्हाला खाणं पिणं विकत घेणं किंवा या गोष्टीसाठी आवश्यक आहे. पण आपल्या डोक्यात ज्या सुखाच्या कल्पना आहेत ना, त्याच्यासाठी आपण जे एक्स्ट्राचे प्रयत्न करत असतो की नाही, तर त्यांचा विचार करता आपल्या लक्षात येईल की जर शरीरासाठी आपल्याला सुख मिळवण्यासाठी आपण करतो, तर मग माणूस जर मेलाय, त्याचं पण शरीर आहे. बरोबर? तर त्या प्रेताला काही लागतं का हो या सगळ्या गोष्टी? लागेल का मला सांगा? नाही. मग म्हणजे आपण आपण जर विचार केला तर आपल्या दृष्टीने विचार केला तर आपल्यातल्या कोणालाही हवं, आपल्यालाही हाव असते, बरोबर? या शरीरासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो कारण आपल्या प्रकृतीमध्ये हा पुरुष एकत्र झालेला असतो असं आपल्याला वाटतं. हे त्याच्या मागचं कारण आहे. आता ते कसं आहे ना, ते हळूहळू आता सांगितलेलं कदाचित तुम्हाला हे तेवढं कळणार नाही. आपण पुढे ज्यावेळेला बघत जाऊ ना, तर त्यावेळेला आपल्याला समजत जाईल. त्याच्यात त्यांनी ना असा शब्द वापरलेले आहेत, की काय बरं म्हणजे पुरुष हा प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित झाल्यासारखा दिसतो. मगाशी मी जे स्फटिकाचं उदाहरण दिलंय ना, तर त्याच्यामुळे हे असं आपल्याला वाटतं. असं हे कारण त्यांनी त्याच्या मागचं दिलंय. आता ते आपण सोडून देऊया. याचा अर्थ तुम्हाला एवढा कळलेला आहे तेवढं बस आहे आताच्यासाठी. पुढचं सूत्र आपण वाचूया. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. परत एकदा वाचते पहिली लाईन.
प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेन्द्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूत, खालची लाईन वाचते, इंद्रिय, आत्मकम, अपवर्ग, अर्थ, दृश्यम. आता त्याची प्रत्येकाची अर्थ त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. भूत म्हणजे याचा अर्थ आपण जी भूत म्हणतो ती नाही, इथे प्रकट झालेली दृश्य सृष्टी ही सत्वगुणामुळे प्रकाशमान, रजोगुणामुळे क्रियाशील आणि तमगुणामुळे स्थितिशील असते. तसेच पंचमहाभूत, 10 इंद्रिय आणि अंतःकरण हे त्या दृष्ट सृष्टीचे निजरूप असते. या दृष्ट सृष्टीचे प्रयोजन जीवात्म्याला कर्मभोगाची आणि त्यानंतर कर्ममुक्तीची अनुभूती देणे हेच असते. आता हे केवढं तरी मोठं सूत्र आहे. याची आपण फोड करून करून आपण बघणार आहोत. बरोबर. याच्यामध्ये एक गोष्ट काय सांगितलेली आहे, प्रकाश क्रिया स्थितिशीलम हा एक भाग झाला. दुसरा भाग काय आहे, भूत इंद्रिय आत्मकम. तिसरा भाग काय आहे, भोग अपवर्गार्थम. बरोबर. आणि दृश्यम, दृश्य हा शब्द आपण मगाशी बघितलेला आहे. दृश्य म्हणजे प्रकृती किंवा आजूबाजूची सृष्टी, म्हणजे प्रकृतीला दृश्य हा शब्द वापरलेला आहे. एवढं लक्षात आलेलं आहे. आपण आता जे काय, आता मी फोड सांगितली, प्रकाश क्रिया स्थितिशील हा एक भाग, भूत इंद्रियात्मकम हा एक भाग आणि भोग अपवर्गार्थम हा एक भाग. बरोबर. म्हणजे तुम्हाला पुढचा अर्थ कसा आपण समजून घेणार आहोत त्यासाठी तुमच्या लक्षात येईल. आता आपण दृश्य शब्द हा वापरलेला आहे कशाला सांगा बरं. दृश्य शब्द हा कशाला वापरलेला आहे, प्रकृतीला. प्रकृतीला. आता प्रकृतीमध्ये मगाशी मॅडमनी तुमच्याकडनं तो कशाचा चार्ट, सांख्यमधला चार्ट विचारला होता. बरोबर. प्रकृतीपासून काय काय निर्माण होतं, पंचमहाभूते, तन्मात्रा. बरोबर. आता इथे अगदी बरोबर. तो जो चार्ट आहे ना, तो तुम्ही अगदी लिहून काढा. किती वेळा पण लिहून काढा, तो तुम्हाला अगदी पाठ झाला पाहिजे. तो कधीही कुठेही तुम्ही गेलात तरी तो तुम्हाला चार्ट योगामध्ये, सांख्यामध्ये तुम्हाला माहित असलाच पाहिजे. आता इथे आपण ज्यावेळेला प्रकृती म्हणतो तर ती प्रकृती कशी आहे, पंचमहाभूतांनी बनलेली आहे. बरोबर. पंचमहाभूत म्हणजे कुठली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर. ही 5 महाभूत आहे. आता आपण आपली शरीर आपण जर म्हटलं तर ते शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे की नाही. शरीर सुद्धा आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. बरोबर. आणि आता इंद्रिय आपण जर म्हटलं तर आपले इंद्रियाचा अर्थ काय होतो की आपल्या शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत ते. बरोबर. मग आता आपण जर असं म्हणलं की सगळ्याच सजीव प्राण्यांना इंद्रिय असतात की नाही हो, सगळ्याच सजीव प्राण्यांना इंद्रिय असतात की नाही. हो असतात. बरोबर. म्हणजे काय की आपण सजीव प्राण्यांना मग आपण काय म्हणणार, दृश्य. बरोबर. म्हणजे काय, ते जे आहेत तर ते इंद्रियात्मक आहे, सजीव प्राणी. मग आता मला सांगा, जे निर्जीव प्राणी, निर्जीव वस्तू आहेत तर त्या निर्जीव वस्तूंचे पण भाग असतात की नाही. भाग असतात ना. असतात. मग म्हणजे त्यांना सुद्धा इंद्रिय असतात की नाही. मग ते पण इंद्रियात्मक झाले की नाही. आपण प्रकृतीचे ज्यावेळेला तो चार्ट बघतो त्यावेळेला एकीकडे सजीव सृष्टी निर्माण होते आणि एकीकडे निर्जीव सृष्टी निर्माण होते. बरोबर आहे की नाही. एकीकडे सजीव सृष्टी निर्माण होते, एकीकडे निर्जीव सृष्टी निर्माण होते. बरोबर. तर इंद्रिय याच्यामध्ये
सजीव आणि निर्जीव दोघांचेही शरीराचे म्हणजे दोघंही आले, लक्षात घ्या ही गोष्ट. बरोबर? थोडं थोडं कळतंय का? हो हो. निर्जीव वस्तू कशा तयार होतील मॅडम? ते आपणच बनवाव्या मला लागतील. सांगा, डोंगर कसे तयार झाले? आपण पंचमहाभूत म्हटलेलं आहे. प्रकृतीपासून प्रकृतीपासून पंचमहाभूत तयार होतात. मग ते काय झालं? सजीव आहेत का ते? हो. नाही, निर्जीव आहे. नाही ना, बरोबर. मग आता मला सांगा, आपण आता इथे त्यांनी 3 शब्द वापरलेले आहेत. प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम. बरोबर? प्रकाश, क्रिया आणि स्थितिशीलम. आता दुसरा एक प्रकृतीपासून हा सगळा कशाचा कारभार असतो? प्रकृतीपासून ह्या सगळ्या त्याची पिलं म्हणजे त्याचे जे सगळे आपण तो चार्ट बघतो, तो कशामुळे निर्माण होतो? तर गुणांमुळे निर्माण होतो. मगाशी मॅडमनी सांगितलं ना तुम्हाला, सत्व गुण, रजस गुण आणि तमस गुण. बरोबर? लक्षात येते का? सत्व, रजस, तमस. मग सत्व गुणामुळे सत्व अहंकार होतो, रजसमुळे रजस अहंकार होतो, वगैरे वगैरे सांगत होत्या ना मॅडम तुम्हाला. हं, आता 3 गुण तरी माहितीये तुम्हाला, बरोबर? सत्व, रजस आणि तमस. सगळ्यांना माहिती आहेत? हो हो. सत्व, रजस आणि तमस. बरोबर. आता त्या प्रत्येक, आपण जसं पुरुषाचं बघितलं की चैतन्य स्वरूप आहे आणि प्रकृती आहे, जड आहे. नंतर पुरुष आहे तो बघणारा आहे आणि प्रकृती आहे ती दृश्य म्हणजे जिला बघितलं जातं ती प्रकृती आहे. किंवा असे अनेक प्रत्येकाचे काही गुण हे सांगितलेले आहेत. हा, म्हणजे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले. तसे जे हे गुण जे आहेत ना, तर त्या गुणांबद्दल सुद्धा प्रत्येकाचे काही त्यांचे गुण सांगितलेले आहेत. म्हणजे ते कसे आहेत किंवा ते कशाच्या रूपात आपल्याला ते दिसू शकतात आणि ते दिसल्यावरती आपण म्हणूया की इथे हा गुण आहे. आपण एखाद्या माणसाला एखादा शांत आणि सात्विक म्हणजे बुद्धिमान किंवा असा माणूस असेल तर आपण त्याला म्हणतो ना, हा सात्विक माणूस दिसतो. बरोबर? आपण त्याला कशावरून ओळखतो? त्या माणसाच्या ठिकाणी जे काही गुण दिसतात त्याच्यावरून आपण म्हणतो की हा सत्वशील आहे. बरोबर? एखादा माणूस जर एका ठिकाणी वाऱ्यासारखा चंचल आहे, एकदा इथे बसतोय तर उद्या तिथे बसतोय, तर पटकन या क्षणी इथे असेल तर लगेच बाहेर जाऊन येईल, तर आपण काय म्हणू? त्याच्याकडे रजस गुण आहे. बरोबर? म्हणजे तो कसा वागतोय त्याच्यावरून आपण ठरवतो की याच्यामध्ये कोणता गुण आहे. एखादा माणूस सारखा आळशी सारखा झोपतोय, काही झालं की कंटाळा आला, बोर झालं म्हणतोय, तर कामं करत नाहीये, तर आपण काय म्हणू? की त्याच्यामध्ये तमस गुण आहे. हा, तर आपण त्याला कशावरून ओळखतो? की त्या माणसाच्या अंगी जे कुठले काही गुण आहेत त्याच्यावरून त्याला आपण ओळखतो की त्याच्यामध्ये हा गुण आहे. बरोबर? म्हणजे काय झालं, आता उलट आपण जर म्हटलं तर सत्व गुणाचे गुण काय सांगता येतील आणि रजस गुणाचे गुण काय सांगता येतील, किंवा एखाद्याकडे तमस गुण आहे म्हणजे तो कसा असेल हे आपण जर विचार केला तर आपण काही शब्दांमध्ये त्याचं वर्णन करू की नाही? हा, तर सत्व गुणांचं वर्णन करताना काय म्हटलं जातं की प्रकाश, एखाद्या ठिकाणी प्रकाशयुक्त आहे, प्रकाश आहे, सत्व गुणाचा प्रकाश. जिथे प्रकाश हा शब्द येतो तिथे सत्व गुण असतो. लक्षात येते का एवढं? हो मॅम. एखाद्या ठिकाणी ततक्षीयते प्रकाशावर्णम, कशाचा परिणाम आहे हा बरं? प्राणायामाचा. प्राणायामाचा. ततः क्षीयते, त्यानंतर आपण प्राणायामाचा परिणाम काय होतो? प्रकाश आवरण क्षीण होत. बरोबर? म्हणजे काय आवरण कशाचं असतं? तमसचं जे आवरण असतं, आपण त्यावेळेला दिव्याची उपमा घेतली होती. तर एखाद्या दिव्याला काचेचा आपला कंदील आहे, तर कंदिलावर तो आतली वात ज्योत तर प्रकाश देतच असते, पण त्या कंदिलावर काजळी असते, काचेवर काजळी असते. ती काजळी तुम्ही साफ केली की आतल्या त्या दिव्याचा प्रकाश हा तुम्हाला जाणवतो. तो दिवा प्रकाश देतच असतो, त्याचा गुणच आहे तो प्रकाश देणं. पण आपल्याला दिसत नसतं, कारण का त्या काचेवरती काजळी आलेली आहे. आणि मग तो सत्व गुण वाढीला लागतो, आपण असं म्हटलेलं आहे तिथे. बरोबर? कारण ती काजळी साफ झाली.
बरोबर. आपण तिथे असं त्याचा अर्थ घेतलेला होता, आठवतंय का? प्राणायामामध्ये प्राणायामाचा परिणाम काय होतो? ततक्षीयते प्रकाशावरणम आणि धारणासूच योग्यता मनसा, असे प्राणायामाचे परिणाम आपण बघितले होते. तर तिथे प्रकाश हा शब्द सत्व गुणासाठी वापरला गेलेला होता. तसा आता इथे रजस गुणासाठी क्रिया हा शब्द वापरला गेला आहे. एखादी गोष्ट इथून तिथे म्हणजे क्रियाशील असते, त्यावेळेला रजस हा गुण वापरला गेलेला आहे. एवढं समजतं आहे? हो मॅम. हं? सगळ्यांना समजते, नसेल समजलं ना तर विचारा. आणि जिथे तमस गुण हा वापरलेला असतो, त्याला स्थितिशीलम, स्थिती म्हणजे एकाच ठिकाणी राहणं, स्थितिशीलम एकाच ठिकाणी राहणं, त्याला तमस असं त्यांनी म्हटलेलं आहे. तमोगुण आपण म्हणतो किंवा तमस म्हणतो. तर ते तिथे स्थिती किंवा आपण जडता म्हणतो ना आपण, एखाद्याच्या ठिकाणी जडता आहे, बरोबर? म्हणजे लाथ मारली तरी हलत नाही थोडक्यामध्ये, असा जो प्रकार आहे ना, तर त्या ठिकाणी तमस आहे, आळशीपणा किंवा मग त्याचं त्यांनी इथे शब्द काय वापरलेला आहे, स्थितिशीलम म्हणजे आहे त्या स्थितीतच तो राहतो, हलतच नाही. क्रिया असेल तर रजसगुण, प्रकाश असेल तर सत्वगुण. सत्व. आता हे एवढं कळलेलं आहे गुणांच्या बाबतीमध्ये. हं? सगळ्यांना समजलेलं आहे का मला सांगा? कारण कारण हो, हो, पुढच्या हो मॅडम. गोष्टी नाहीतर समजणार नाहीयेत. हं? प्रकाश, क्रिया आणि जडता हा त्यांचा स्वभाव आहे, बरोबर? आता दृश्याचा कोणाचा स्वभाव आहे आपण ते बघणार आहोत. नंतर भूत इंद्रिय हे ज्याचे प्रकट स्वरूप आहे. भूत म्हणजे पंचमहाभूत, बरोबर? आणि इंद्रिय म्हणजे काय? आपण 10 इंद्रिय आणि अंतःकरण असं म्हटलेलं आहे. तर ते सगळे मिळून त्याला इंद्रिय म्हटलेलं आहे. हं? आता हे दृश्य कोणाला म्हणायचं, ऍक्च्युली त्याच्यासाठी हा सगळा सोपस्कार आहे. शेवटी जो दृश्य म्हटलेला आहे ना, की कशाला दृश्य म्हणतात? तर प्रकाश, क्रिया आणि जडता हा ज्यांचा स्वभाव आहे. नंतर दुसरं काय आहे? भूत आणि इंद्रिय हे ज्यांचं प्रकट स्वरूप आहे, बरोबर? आपल्याला प्रकृती कळते कशामुळे? पंचमहाभूत आणि इंद्रियांमुळे आपल्याला ही प्रकृती आहे हे कळतं की नाही? आपण एखाद्या माणसाला, आता मी जर म्हंटल की ही व्यक्ती म्हणजे तनुजा आहे, तर माझ्या हस्ताक्षरावरून कळेल की मी ही तनुजा आहे, बरोबर? म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या गुणावरून, सहीवरून किंवा असा आपण फोटो असेल तर फोटोवरून, पण फोटो आणि ती व्यक्ती हीच आहे त्याच्यासाठी माझी सही लागेल, की सही किंवा हाताचे ठसे, आता आधार कार्ड, बरोबर? मग तसं आपण प्रकृतीला, जर ही प्रकृती आहे म्हणण्यासाठी आपण तिचं स्वरूप कसं आहे, ती कशाची बनलेली आहे? पंचमहाभूत आणि इंद्रियांनी बनलेली आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. तिच्यामध्ये गुण आहेत, ते गुणांचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे, की प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम म्हणजे काय? हे 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 ज्याच्या म्हणजे हे जिच्यामध्ये आहे, जी पंचमहाभूत आणि इंद्रियांनी बनलेली आहे, आणि अजून तिचं कारण काय, म्हणजे ती काय करते? आता हे पहिले पहिले जे 2 शब्द जे सांगितलेले आहेत ना, तर ते तिच्यामध्ये काय काय आहे हे सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये. गुण असतात प्रकृतीमध्ये, बरोबर? पंचमहाभूत असतात आणि इंद्रिय असतात, बरोबर? हो. हा, त्यांना हेच सांगायचंय की ती प्रकृती जी आहे तर ती कशी बनलेली आहे, तर ह्या 3 गुणांनी बनलेली आहे, पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि इंद्रियांनी बनलेली आहे. पण मग गुणांनी बनलेली आहे सांगताना त्यांनी कसं सांगितलंय? त्या गुणांचे त्यांनी गुणधर्म सांगितलेले, बरोबर? सत्वगुणाचा प्रकाश गुण, रजस गुणाचा क्रिया गुण आणि तमस गुणाचा स्थितिशील गुण, बरोबर? एवढं समजतंय का? हो त्यांनी मॅडम. गुण न म्हणता त्यांनी त्या 3 गुणांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि भूत म्हणजे पंचमहाभूत. इंद्रिय आपण मनबुद्ध इंद्रिय आणि मनबुद्धी अंतःकरण जे म्हटलेलं आहे ना ते. हे जिचं स्वरूप आहे आणि जिचं काम काय आहे, ती का आहे, म्हणजे ती का आहे, ती कार्य काय करते, ती कशासाठी आहे,
तर भोग आणि अपवर्गासाठी आहे. आता अपवर्ग हा शब्द म्हणजे कशासाठी वापरलेला आहे? आता तुम्ही मोक्ष संकल्पना शिकतात ना, बरोबर? मोक्ष संकल्पनेमध्ये काही ठिकाणी मोक्ष शब्द वापरलाय, काही ठिकाणी कैवल्य शब्द वापरलेला आहे, काही ठिकाणी निर्वाण शब्द वापरलेला आहे, काही ठिकाणी अपवर्ग शब्द वापरलेला आहे. आता कळलं अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे काय कळलं का? हो 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 कर्ममुक्ती. विठ्ठलजी तुम्हाला कळलं का अपवर्ग म्हणजे काय? सांगा बरं. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे काय? जेवायला गेलात का? आपल्याला अजून थोडं हे सूत्र तरी पूर्ण करायचं आहे. अपवर्ग म्हणजे काय कळलेलं आहे का? नाहीयेत मला वाटतं. ओके, ठीक आहे. बाकीच्यांना कळलेलं आहे ना अपवर्ग म्हणजे काय? आता ते कशासाठी म्हणजे आता आपण जर म्हटलं की ह्या सगळ्या आपल्या बाह्य वस्तू आहे. विषय आपलं जे मन आहे किंवा तर ते सारखं तुमचं विषयांकडे धाव घेत असतं. बरोबर आहे की नाही? आपलं जे मन आहे आता इथे त्यांनी विषय जे सगळ्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसतायत ना या सृष्टीमध्ये त्याला विषय शब्द प्रत्येक ठिकाणी विषय हा शब्द येतो. तर तो कशासाठी वापरलेला आहे? तर ह्या सगळ्या बाह्य वस्तू तुम्हाला नजरेला दिसतायत किंवा नाही दिसत आहेत किंवा पृथ्वीवरती ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुमचा काय शब्द वापरलेला आहे? दृश्य. माझं ऐकायला येतंय का? माझं मध्येच अनस्टेबल होतंय मध्येच हे. आता येत नव्हतं मॅडम थोडा पूर्वी. हा बरं. दृश्य हा शब्द तुमच्यातला जो आत्मा किंवा पुरुष हा सोडून सगळ्याला दृश्य किंवा विषय हा शब्द वापरलेला आहे. आता दृश्य म्हणजे काय हे समजलेलं आहे का? दृश्य म्हणजे प्रकृती आणि प्रकृती म्हणजे प्रकृती कशाने बनलेली आहे? गुण, पंचमहाभूत, इंद्रिय, बरोबर? गुणांमध्ये 3 गुण सत्व, रजस, तम. प्रकाश हा गुण असलेला सत्व गुण, क्रिया असलेला रजस गुण, स्थिती हा गुण असलेला स्थितिशील असलेला गुण म्हणजे तमस गुण. आणि भूत म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, इंद्रिय तुमची 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, हे सगळं मिळून काय होतं? हे कशाचं स्वरूप आहे? हे काय दाखवतं? तर हे तुम्हाला दृश्य म्हणजे प्रकृती दाखवतं. हे प्रकृतीचं स्वरूप आहे. एवढं समजलं आहे का? हो हो. आणि आता ती कशासाठी आहे? तर म्हणजे काय तर ती असण्याचं प्रयोजन काय? प्रयोजन हा शब्द वापरला जातो. की असण्याचं प्रयोजन म्हणजे कारण काय आहे? आपण बघा, आपण म्हणतो की आपल्याला म्हणजे मी म्हणजे माझं शरीर आपल्याला वाटतं कारण का आपल्या ठिकाणी अविद्या आहे आणि अविद्येचं कारण काय आहे? तर प्रकृती म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग. बरोबर? हे आपल्या अविद्येचं कारण आहे. पण ह्यातूनच पुढे जाऊन आपल्याला योग साधना करून आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे अविद्या असते आणि अविद्येनी नंतर तुम्हाला ज्ञान होतं की प्रकृती आणि पुरुष वेगळा आहे. प्रकृती आणि पुरुष वेगळा आहे हे ज्ञान होतं म्हणजे अपवर्ग म्हणजेच मोक्ष. अपवर्ग म्हणजेच कैवल्य म्हणजेच मोक्ष. आणि मोक्षाची अवस्था कशी असते की तुम्ही जेव्हा जाणता की प्रकृती आणि पुरुष माझ्या अंतरीचा मी आणि ही बाह्य सृष्टी माझं शरीर आणि मी बाह्य सृष्टी हे वेगळं आहे. हे ज्या वेळेला तुम्ही जाणता
त्यालाच त्यांनी कैवल्य असं म्हटलेलं आहे. पण त्या कैवल्याकडे जाण्याचा मार्ग हा तुमचा भोगातून जातो. म्हणजे आधी तुम्ही सुख दुःखाचे भोग भोगता की नाही? सुख दुःखाचे भोग भोगता की नाही? हो ना. थोडं बोजड होतंय का? आधी आपण बघितलं ना, आपण आपल्या शरीराला हे मला हवं, हे मला नको, हे सगळं तुम्हाला आपण वागत असतो की नाही? हम्म. बरोबर, आपण हे सगळं वागत असतो आणि मग त्यावेळेला ते ते वागत असतानाच आपण सुखाचे अनुभव घेत असतो, आपण दुःखाचे अनुभव घेत असतो. मग ह्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुख दुःखाचे अनुभव जे घेणं. मग हे सुख दुःखाचे अनुभव ज्या वेळेला मी म्हणतोय की मी घेते, त्यावेळेला मी घेते म्हणजे कोण घेत असतं सुख दुःखाचे अनुभव? आतला पुरुष घेत असतो की नाही? बरोबर आहे ना? मी म्हणते की मला सुख प्राप्ती झाली, मला दुःख प्राप्ती झाली, मला सुख दुःखाचे वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे काय की माझ्या आत असलेल्या जो कारण पुरुष आहे, तर तो हे अनुभव घेत असतो. बरोबर? म्हणजे काय, ह्या प्रकृतीचं असण्याचं कारण काय? तर ह्या पुरुषाला तुम्ही भोग देणं. म्हणजे या भोगाची अनुभूती या पुरुषाला देणं. ऍक्च्युली त्या पुरुषाला गरज नसते, पण प्रकृतीचं असण्याचं कारण काय आहे? त्या पुरुषाला भोग देणं. आणि मग ते भोग दिल्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे, हे काय भोग आपण जे भोगतो आहोत, तर ह्याची परिणिती आपली दुःखातच होणार आहे. बरोबर? मग तो चालायला लागतो कुठे? योग मार्गावरती. आणि मग त्याला कळतं की माझ्यातला जो कोण आहे, अंतरीचा आत्मा हा वेगळा आहे आणि ही बाह्य सृष्टी ही वेगळी आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रकृतीचं प्रयोजन किंवा प्रकृती असण्याचं कारण काय आहे? तर भोग, पुरुषाला भोग देणं आणि त्याला भोग दिल्यानंतर मग अपवर्ग. आपण पहिला जो पहिला पाद आहे ना, त्याच्यामध्ये आपण चित्तवृत्ती निरोध बघितलेला आहे. बरोबर आहे? चित्तवृत्ती निरोध आपण बघितलेला आहे पहिल्या पादामध्ये. आणि मग पहिल्यांदी काय होतं की विषयाच्या सुखाच्या म्हणजे आपलं मन आहे ते विषयांकडे ओढलं जातं. का ओढलं जातं? तर आपल्या विषयांमध्ये जे सुख मिळतं ना, त्याच्यामध्ये आपलं मन ओढलं जातं की हे सुख मला पुन्हा पुन्हा मिळायला पाहिजे. बरोबर? आणि मग ते सुख म्हणजे काय, आपण भोग देत असतो ना, आपल्या शरीराला म्हणा भोग देत असतो आणि मग नंतर हे विषयांचं सेवन म्हणजे हे सुख आपल्याला सारखं सारखं मिळाल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येतं की मला आता हे सुख नकोय, याच्या मला दुःखच होतंय आणि मग तुम्हाला वाटतं की आवाज येत नाहीये मॅडम. हा, आता ऐकू येतंय का? अधून बऱ्याच वेळेला चाललाय मॅडम तुमचा हो आवाज. हो, माझ्या इथे अनस्टेबल आहे. मग वशीकार वैराग्य निर्माण होतं. मग वैराग्याची स्थिती, विरक्तीची स्थिती तुम्हाला आली की मग त्या समाधीच्या अवस्था तुम्ही बघितलेल्या आहेत. सवितर्क समाधी, सविचार समाधी, सानंद समाधी आणि अस्मिता समाधी, सास्मित समाधी, असे ते योगाभ्यासाचा आपला सुरुवात होतो. आणि मग सगळ्यात शेवटी काय होतं, शेवटची अवस्था काय होते की तुम्हाला असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. आत्मसाक्षात्कार होतो किंवा मोक्ष मिळतो किंवा कैवल्य तुम्हाला प्राप्त होतं. याला त्यांनी अपवर्ग म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही आधी भोग भोगता आणि मग तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला याच्यातून दुःखच मिळणार आहे. मग तुम्हाला आपोआप विरक्ती यायला लागते. मग विरक्तीतून मग तुम्ही पुढे पुढे तुमच्या समाधीच्या अवस्था येत नंतर तुम्हाला मोक्षाची अवस्था प्राप्त होते. तर प्रकृती असण्यामागचं कारण काय आहे? तर पुरुषाला भोग देणं आणि नंतर
अपवर्ग पण देणं. पण तो डायरेक्ट कैवल्य नाही, आधी भोगाची स्थिती आहे. आणि त्याच्यानंतर मग लक्षात येतं की पुरुष आणि प्रकृती हे दोन वेगळे आहेत. दोन वेगळ्या, ते कधी एकत्र आपल्यासारख्या लोकांमध्ये एकत्र सध्याच्या स्थितीमध्ये आपल्यामध्ये एकत्र आहेत. आपण माझ्यातला पुरुष आणि मी, कारण आपण म्हणतो ना मला हे हवंय, मला हे हवंय असं. पण ऍक्च्युली पुरुषाची जी आपण विशेषण बघितली तर पुरुष हा केवल आहे, तो एकटा आहे. बरोबर, ही सगळी त्याची विशेषण आहे. मग तो एकटा आहे तर त्याला खरं प्रकृतीची गरज आहे का? आपण जर विचार केला तर देवानी हे का बरं निर्माण केलं असेल, का सृष्टी निर्माण केली असेल? म्हणजे तो देव असं घडवून आणतो की तुम्ही हे भोगल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नाही, मग आपोआप तुम्हाला कळेल. ज्यांना विवेकी माणसं आहेत त्यांना हे आधीच कळतं आणि मग नंतर त्यांची वाटचाल आपोआप मोक्षाकडे वळायला लागते. म्हणजे आधी भोगून नंतर तुम्ही अपवर्गाकडे जाता. मोक्ष मिळवण्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि मग तुम्ही जाता. म्हणजे हे या सूत्रांवरून हे असं आपल्या लक्षात येतं. थोडं तो याच्यातलं काही कळलं नाहीये का अजूनही मला सांगा. कारण काय, हा विचारा विचारा नसेल कळलं ना तर विचारा. कारण का पुढे आपण म्हणजे पुरुषाच्या भोग आणि मुक्तीसाठीच प्रकृती आहे किंवा हे दृश्य म्हणजे आहे असं असं म्हटलं जातं. म्हणजे म्हणजे प्रकृतीच जीवात्म्याला अविद्येच्या मार्फत भोग देते आणि हा ज्ञानाच्या मार्फत मोक्ष देते. हे हा सगळं प्रकृतीच करते. बरोबर आहे. अविद्येच्या मार्फत ती तुम्हाला भोग देते, मग तुम्हाला कळतं की हे दुःखमय हा. आहे सगळं जीवन. हा, बरोबर. हा. आधी तुम्हाला रिअलाइज व्हायला, मी मगाशी म्हंटल ना त्या बाईवर अत्याचार होत आहेत, आधी तिला समजलं पाहिजे ना की हा, हा. माझ्यावर अत्याचार होतात आहेत. हो, बरोबर. हो, मग हो. ते भोग तुमचे चांगले आणि वाईट सगळे असतात. बरोबर. हा, हो. पण मग ते चांगले आणि वाईट भोग देणं हे आता तुमच्या कर्माशयावरती अवलंबून राहतं ना, तुम्ही कोणते भोग भोगता ते. तुम्ही चांगली कर्म केली तर चांगले भोग, कारण चांगल्या कर्माचे सुद्धा भोग असतातच. अशी बेरीज वजाबाकी नसते कधी भोगांमध्ये. म्हणजे तुम्ही आता जर असं म्हटलं की मी आतापर्यंतच समजा मी वाईट कर्म केले, आता मी ना चांगलीच कर्म करतो म्हणजे ते प्लस मायनस होऊन चांगलं मला होईल असं नाही होत. तुमच्या वाईट कर्मांचे बरोबर वाईट फळं होतात आणि चांगल्या कर्मांची तुम्हाला चांगली फळं मिळतात. आणि त्या प्रत्येकाचा वेगळा हिसाब किताब असतो आणि तो तुमचा पुढच्याच जन्मात संपेल असं नसतं. किती जन्म लागतील माहित नाही. आणि ते संपवायचं असेल तर त्याच्यासाठी मनुष्य जन्म, त्याच्यासाठी तुम्ही मोक्षाची साधना करा की तुमचा कर्माशय संपतो. आता तुम्ही जीवनमुक्त आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता आहात ना. बरोबर. तुमचा जर चांगले कर्म सुद्धा तुमची जास्त असतील ना झालेली, तरी तुम्ही मोक्ष मिळाल्यानंतर तुम्ही आयुष्य जगत राहता. ते उदाहरण दिलं ना, जसं चाक फिरतं, आपण मडकं करतो त्याचं चाक फिरतं, त्याच्या गतीने ते फिरत राहतं. आपण मडकं अलगद जरी काढलं तरी त्या चाकाची गती थांबत नाही. त्यामुळे तेवढं आयुष्य त्याला भोगायला लागतं, कारण त्यांनी चांगली कर्म केलेली असतात. तो तेवढं त्याचं आयुष्य भोगतो आणि मग संपवतो. कुठल्याही प्रत्येक कर्माची, चांगल्या आणि वाईट प्रत्येक कर्माचे तुम्हाला त्याचे संस्कार बनतात आणि त्याची फळं तुम्हाला भोगायला लागतात. त्याला संचित कर्म, मागच्या जन्मातली जी काही आहेत त्याला संचित कर्म म्हटलेले आहेत. आणि हे संचित कर्म जिथे तो साठा असतो त्याला कर्माशय म्हटलेलं आहे. आणि मग ती तुम्हाला जेव्हा ती फलित होतात किंवा ज्याला फळं येतात आपण म्हणू, त्यावेळेला जेव्हा फळ येतं तेव्हा तेव्हा तुम्ही उपभोगता. वाईट कर्माचं फळ तुम्ही वाईट भोगणार आहात, चांगल्या कर्माचं फळ चांगलं भोगणार आहात. बरोबर. पण ती किती जन्म भोगायला लागतील हे आपल्याला माहित नसतं. पण ते तुम्हाला त्याचा नाश करणं ते तुम्हाला शक्य असतं. तुम्ही योग साधना करून ध्यानाद्वारे ही जी कुठली तुमचे कर्माचे संस्कार आहे ते तुम्हाला नष्ट करणं, दग्धबीज करणं. तुम्ही पुढे शिकत जाल त्यावेळेला हा शब्द येईल. ते दग्धबीज म्हणजे जाळून टाकणं त्या संस्कारांचे बीज हे शक्य आहे याच जन्मामध्ये. पण त्याला तुमची त्या टिपेची साधना लागते आणि गुरूंचं पाठबळ लागतं, ईश्वरी तुम्हाला आशीर्वाद लागतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही ती साधना लवकर तुमची संपू शकते. आपल्याला ह्या सूत्रामध्ये एवढंच आहे की
प्रकृतीचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. बरोबर? हा. मला बोलायचं होतं. हा, विचारा ना. मग मला काय म्हणायचंय, 5 आपली कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, हा. ह्याच्यावर जर मनाचा ताबा नसेल तर आपण नको तिकडे वाहत जातो. मग बरोबर. आपण इथंच ह्यांना संकुचित करून आतल्या मधल्या साईडनं जर वळवलं तर ही कर्म फळ किंवा हे जे वाईट गुन्हा आहेत नाही, किंवा जे तुम्ही आतल्या साईडला वळवलं त्याला प्रत्याहार म्हणतात. आणि प्रत्याहाराच्या पुढे अजून आहे ना अंतरंग साधना. तुम्ही इंद्रियांना आत वळवलं, बरोबर, पण तुम्हाला ठीक आहे, तुम्ही या जन्मामध्ये तुम्ही आता समजा वाईट कर्म नाही केली, पण तुमच्या आधीच्या जन्माची जे काही तुम्ही घाण करून ठेवले त्याचं काय? ते ती कोणी येणारच साफ आहे. करायची? ती कोणी साफ करायची? ही नाही, आपल्याला आता ध्यानाने समज साफ. नव्हती तोपर्यंत समज नव्हती, पण समज आल्यावर तरी बदलून चालणं पण हे आता आपल्या आता हातात आहे. तुम्ही बघा, आता आपल्याला समज शब्दांनी आली आहे, हे तुम्ही पक्क लक्षात घ्या. हे कृती नाही. शब्दांनी कळलेलं आहे आपल्याला, पण आपल्याला कृतीनी करणं ते हम्म, साधनेची गरज आहे आणि त्याला गुरुची गरज लागते. कारण तुम्ही योग्य प्रकारे करतात की नाही ह्या सगळ्यासाठी गुरुची गरज लागते. बरोबर? हो. पण जे काही निदान काही कळतंय ते थोडंफार तरी वळायला लागलं तरी आपल्यासाठी खूप आहे. म्हणून म्हटलं की ही सूत्र नुसता अभ्यास करू नका. स्वतःसाठी तुम्ही काय करू आपल्या अंमलात स्वतःसाठी याचा विचार करा, की बरोबर आपल्याला ते लिहू शकतो आपण किंवा काय करू शकतो. आता याच्यामध्ये पुढचं जे आपण करायचंय का की थांबूया? मला सांगा, ही सूत्र हे तरी सूत्र समजलेली आहे की आपल्या दुःखाचं कारण काय आहे? मला एकदा सांगा, दुःखाचं कारण काय आहे? अविद्या. अविद्या. पण अविद्येने काय? त्याचं सूत्र दुःखाचं कारण द्रष्टू दृश्य. प्रकृती आणि पुरुषांचा संयोग नव्हे. बरोबर, हे उत्तर पाहिजे. प्रकृती आणि पुरुषांचा संयोग, द्रष्ट दृश्ययोः संयोगो हेय हेतुः. आणि मग प्रकृतीचं म्हणजे प्रयोजन काय आहे? पुरुषाला भोग देणं आणि अपवर्ग. बरोबर? प्रकृतीचं प्रयोजन काय आहे? पुरुषाला भोग देणं आणि अपवर्ग किंवा कैवल्य किंवा मोक्ष. म्हणजे आधी भोग, दुःख, सुख दुःखाचे भोग, आणि मग ते भोगल्यानंतर वैराग्य येतं तुम्हाला, मग समाधीवस्थेकडे जाता आणि मग तुम्हाला पुढे कैवल्य मिळतं. प्रकृती, कारण पुरुषाला ते वेगळं जाणवण्यासाठी हे क्रिया खाली म्हटलेलं ना ते तसं रजोगुण. चला, मग आता आपलं अजून, बापरे, अजून बरीच सूत्र आहेत अजून. ठीक आहे, आपण थांबूया इथे, एक ओंकार करूया.